ओबीसी नेते छगन भुजबळ यांची आज मंत्रिपदात वर्णी लागली असून मंत्रिपदाची शपथ घेताच जळगावमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांतर्फे आज दिनांक 20 मे रोजी दुपारी 1 वाजता फुलेनगर येथे जल्लोष करण्यात आला। यावेळी छगन भुजबळ जिंदाबादचा जयघोष करत असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर फटाके फोडत पेढे वाटप करत आनंद उत्सव साजरा केला आहे। छगन भुजबळ गेल्या 6 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या असून त्यांची मंत्रिपदात वर्णी लागेल असे समर्थकांना वाटत होते, मात्र त्यांची वर्णी न लागल्यामुळे छगन भुजबळ समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते। आज अखेर खऱ्या अर्थाने छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना न्याय मिळाला आहे अशा भावना यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व छगन भुजबळ समर्थकांनी व्यक्त केल्या आहे। यावेळी वसंत पाटील, नंदू महाजन, सुनील माळी, माजी उपमहापौर मिलिंद कोंडू सपकाळे, तोलबारी, दिलीप इंगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। भुजबळ साहेबांची मंत्रिपदी वर्णी लागली म्हणून नमस्कार। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना युती सरकारने महायुती सरकारने अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यावर एक प्रकारे विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासास आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून आम्ही महायुती सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी उपमहापौर, माजी उपमहापौर मिलिंद भाऊ सपकाळे आहेत, अतुल भाऊ बारी आहेत, संतोष भाऊ इंगडे आहेत, अखिल भारतीय समता खानदेशमाळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक सुनील भैया माळी आहेत, कृष्णभाऊ माळी आहेत, नंदभाऊ आहेत। दिवसापासून या ठिकाणी मंत्रिपदासंदर्भात चर्चा विचर्चा होत होत्या, कार्यकर्त्यांमध्ये ही भावना होती। आज अखेर खरा न्याय मिळाला आहे का? नक्कीच। वास्तविक पाहता सन्माननीय भुजबळ साहेब हे कुठल्या एका समाजाचे नसून ओबीसी समाजामध्ये जेवढ्या जाती येतात त्या जातींना न्याय देण्यासाठी त्यांनी कधीही जीवाची पर्वा केली नाही, त्यांच्या पदाची पर्वा केली नाही, त्यांच्या वेळेची पर्वा केली नाही, त्यांच्या परिवाराची कधी त्यांनी पर्वा न करता ते ओबीसी समाजासाठी सतत झटत राहतात आणि सतत झटत राहतील। सन्माननीय समीर भाऊ भुजबळ हे सुद्धा या लढ्यामध्ये तेवढे सक्रिय असतात, म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब यांच्यावरती हा खरा न्याय झाला असं आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगून आम्ही परत महायुती सरकारचे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव, ओबीसी समाज बांधव आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहू।